अगं आता माझगावकरांबरोबर एवढे जुने संबंध आहेत, त्यांच्या सुनेला असं त्या वस्तीत एकटं पाठवायचं, काळजी वाटते तुझी. ठीक ताईसाहेब एक मिनिट तोरणे काय करताय? आपण जाण्यासारखी वस्ती आहे का ती? कळत नाही कसं? मी त्या वस्तीत गेलो तर त्यांची बहीण कुठे राहते हे कळेल ना आपल्याला. हा असा प्लॅन आहे काय? हा ताईसाहेब माफ करा, पण काय ना काल अनिश दादा लय भडकले होते. तेच मला म्हणले सोसायटी सोडून कुठं जायचं नाही, म्हणून मी तुम्हाला नाही म्हणालो. आणि हे अनिश दादांना सांगू नका म्हणजे झालं. ठीक. तोरणे मी गाडी करते, तुम्ही या. हो आलो. आणि हो तुम्ही पण जरा जपून जा, काय लय डेंजर लोक राहतात तिकडे म्हणून म्हणलं. हे परशू, तू उगाच नको तो शहाणपणा शिकवू नकोस मला. मी कोणाला घाबरत नाही, मी बघतो तिकडे जाऊन काय करायचं ते. आला मोठा, चला. चल चल ड्युटीवर जा चल. अगदीच बकाला ही वस्ती. ताई, यांना बघितलंय का कुठे? लांब कुठेतरी ठेवू ना. लांब म्हणजे कुठे? म्हणजे इथे इथे आपल्या कल्याण वस्तू म्हणजे कसं महाराज आहेत ना, इथे पैसे ठेवलेच ना तर या पैशाचं रक्षण महाराज करणार, म्हणजे पैसे कुठे जाणार ना. विचार चांगला आहे, हा मग तूही विचार कर. गुरुजी एक्सक्यूज मी. काय नाही त्याला त्रास होतोय. हा बोल, अनिश, कुठेस तू? काय काम आहे? आई बाबांकडे येतोस का जरा? त्यांना बोलायचंय तुझ्याशी. जमेल? हो येतो, बाय. म्हणजे ते असं होतं, असं उलट पडलं. बाप्पा काय नॉलेज, ती वेळ अभ्यास. हा गुरुजी नवा हा बाबू बोल. पैसे ठेवायची जागा सापडली. सापडली का? वा वा वा. गुरुजी येतो. हो, कल्याण मस्त. म्हणजे राज राज हो, तुझं ते कल्याण वस्तू ना एक दिवस बघ काय करतो ते. तर तो गेला उठून कुठे जातो, काय करतो, कुठे ठेवणार पैसे कोण विचारणार? माझा बाप विचारणार नाही. तुझं काम आहे विचारायचं. काम आहे तिथे बघायला नको. हे पैसे जाता कामा नये. चक्क मानेवर सुरा धरला आणि मला म्हणतो पुन्हा इथे दिसलात ना तर नाल्यात तुझे तुकडे तुकडे करून फेकून देईन. अहो सांगताय काय तोरणे? बरे आहात ना तुम्ही? म्हणजे काही लागलं वगैरे नाहीये ना? लागलं वगैरे का बघू? अरे बापरे, अहो नशीब माझी वेळ चांगली होती ना म्हणून वाचलो, नाही तर त्याने आज माझा जीवच घेतला असता. तरी तुम्हाला सांगत होतो असल्या वस्तीत जाऊ नका जाऊ नका, पण तुम्ही आमचं ऐकताय थोडेच. तुमच्या डोक्यात तो प्लॅन शिजत होता ना. देसाई, आता मला काय माहिती त्या वस्तीत अशी गुंड राहतात म्हणून. आपल्या आजूबाजूला असा काही प्रकार घडतो का कधी? काय त्या गटाराचा वास, काय त्या तंबाखूचा वास, काय काय ती घाणेरडी लोक कशी राहतात, कशी वागतात. अहो केळच वाटतो सगळा. आणि म्हणजे माझगावकर अशा वस्तीत त्या बाईला शोधतायत? ज्यांना नुसते ते शोधत नाहीयेत, तिला इथे प्रत्यक्ष घेऊन येणार आहेत. बापरे, नाही म्हणजे आपल्या सोसायटीवर आणखीन एक संकट. हो, आपल्या सोसायटीत लहान मुलं बाया बापड्या राहतात, त्यांचं जगणं नकोसं होईल. हो ना. नाही नाही, आपण हे होऊ द्यायचं नाही. ही सभ्य आणि घरंदाज माणसांची सोसायटी आहे. इकडे कोणी यायला आणि राहायला ही काय धर्मशाळा नाही आहे. नाही नाही, ठीक आहे, ठरलं तर मग आपण माझगावकरांकडे जायचं आणि त्यांना सांगायचं त्या घाणेरड्या वस्तीतल्या बाईला आपल्या सोसायटीत प्रवेश नाही. यस, अगदी बरोबर बोललायत. बिना पाणी घेऊन ये.
काय रे अनिश? अरे बरेच दिवस झाले तिकडे आला नाहीस. हो जरा बिझी आहे. काय चाललंय काय तुझं? कंप्लेंट केलीस माझी? नाही अनिश, मी फक्त अरे असं का वाटलं तुला? मी आपलं सहजच विचारलं. काय चाललंय काय तुझं? बऱ्याच गोष्टी चालल्यात, काही प्लॅन्स आहेत. नोकरीवर शोधतोस की नाही? नाही, आय नो बाबा, आय नो. हे बघा, डोंट वरी. बरं, मी येऊन बॅग घेऊन जातो. हा, ठीक आहे ठीक आहे, तू ये. वाट बघतो तुझी. ओके, बाय. हे बघ, याले म्हणतात का भैरवी खतरा. आता खतरा खतराच करत राहणार आहे का? नाही ना. अरे केशा, माझ्या धंद्याचा कोल टाइम आहे हा, दुपारची वेळ. ज्यांना काम धंदा नाही ना, असे रिकाम तिकडे लोक माझ्याकडे ह्याच वेळात येतात आणि मला 4 पैसे उकळता येतात. तू कमव, पैसे कमव, आम्ही भांडी घासतो घरात. ते काय करायचं तुझं तू ठरव. नाही, खरं तर भांडीच घासायची लायकी आहे तुझी. आता घरी जा आणि त्या अनिश कडून माहिती काढ, थैली कुठं आहे. काही नाही विचारायचं, बाप्पा घरात पैसे आले की दापायचं. त्यात काय? हे तुझी अक्कल. हे इथं ना तुझं खोपडी काढून बसवली पाहिजे. अरे घरातून पैसे गायब झाले तर संशय नाही का येणार? त्या अनिशकडे एवढा पैसा आहे का थोडाफार पैसा गेला तरी त्याला कळणार नाही? बाप्पा, मग आता काय करायचं? आता तू फक्त एक काम कर, त्या अनिशला माझ्याकडे घेऊन ये आणि पैसा कसा काढायचा ते मी ठरवतो. कसं कसं कसं? प्रत्येक माणसाला काहीतरी भीती असते आणि हे भीतीच माझ्या धंद्याचं भांडवल. तेव्हा आता एवढ्या वर्षांमध्ये मला एक गोष्ट लक्षात आली, माणसाला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? कशाला घाबरतो? तू सांग कशाची? कॉमेडी. बाप्पा, माझी बायको लय भयानक, लय कॉमेडी. मग तू ना खरं जगण्याच्या लायकीचाच नाहीये किशा. तुला ना या गाडी खाली नाही नाही बाप्पा, मला भीती वाटते मारायची. ते गावी जमीन मी लिंबू लिंबू लावायच्यात ना, बाप्पा मी नाही मारणार. बायकोला साडी घ्यायची कॉमेडीले. मग आता लक्षात आलं ना, माणूस सगळ्यात जास्त मरणाला घाबरतो. बाबा मरायला ना, एकदा का मरण समोर आलं का माणूस जीव वाचवण्यासाठी काहीही करायला तयार होतो, लागेल तसा पैसा खर्च करतो आणि हीच वेळ असते त्याच्याकडून पैसा उकळायची. काय बाप्पा आयडिया, काय आयडिया म्हणजे जबरदस्त आहे ना? मग आता अनिशच्या मनात हीच मरणाची भीती तू निर्माण करायची. आणि मग मी कसा पैसा उकळतो ते तू बघ. करतो बघ. काय झालं? इतक्या अर्जंटली का बोलून घेतलंस? हो, मला तुझी मदत हवी आहे. माझी? कशासाठी? मी निलिमा आत्याकडे जातेय आणि मी एकटी जाणार नाहीये, तू येतोयस माझ्यासोबत. हे बघ, मला खूप कामं आहेत, वेळ नाही आहे माझ्याकडे. नाही, मला माहिती आहे, पण यासाठी वेळ काढावा लागेल. चल. तुम्ही सगळे काढताय ना? काल बाबा गेले होते, आज तू जातेस, मग माझी काय गरज आहे? कम ऑन अनिश, या घरातला मुलगा म्हणून तुझी काही ड्युटी नाहीये का? खरं तर कालही बाबांना तू जाऊ द्यायला नको होतं. बिचारे त्या घाणेरड्या वस्तीमध्ये एकटे गेले, तात्कळत बसून होते. तुला काहीच वाटत नाहीये का? अरे तुझ्या आईची शेवटची इच्छा आहे म्हणून. करा रे, शेवटची इच्छा, शेवटची इच्छा. त्या दिवशी म्हणालो ना मी, आई असताना आईची कुठली शेवटची इच्छा पूर्ण केली बाबांनी? आणि कोण कुठली आत्या? इतकी वर्ष काही संबंध नाही आणि आता. पण आता करतोय ना? नाही, मान्य आहे, चूक झाली होती आधी, पण म्हणून आता ती सुधारायचीच नाही का? आणि तुला कळतंय का, ती बाई आपल्या एवढ्या जवळ राहतीये, आतापर्यंत कोणालाही पत्ता नव्हता तिचा. ही किती ट्रॅजिक आहे. तू बाबा कधीतरी फुलराणीकडे गेला असाल, तिने बघितली असेल तुम्हाला, पण काही कारणामुळे ती सांगू शकली नाही, समोर येऊ शकली नाही. कारण तिला आपल्याशी काही संबंध ठेवायचा नाहीये. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. कळत नाही तुम्हाला?
हे बघ, मी कुठेही येणार नाही, माझं काम आहे. आणि तू सुद्धा कडू जाऊ नको, घरी जा, मुलांकडे बघ. अनिश, कुठे चाललायस? खूप महत्वाचं आणि जबाबदारीचं काम आहे. बर, मग काय काम आहे हे तरी सांगशील? नाही म्हणजे 4 लोकांनी विचारलं तुझा नवरा काय करतो, तर मी काय सांगायचं हे तरी कळू देस मला. एका बिल्डरकडे कामाला आहे मी, त्याचे अकाउंट्स हँडल करतोय. खूप कॅश आहे, त्याला नेऊन द्यायची. चल निघतो मी. थांब, गाडी घेऊन जा. काही गरज नाही, जवळच जायचं मला, मी मॅनेज करेन. हो हो, मी येतोच आहे ऑफिसला. हो, पोचतोच आहे. हे काय, खालीच आहे मी. हा, हो, आलो आलो. बाय बाय बाय.